प्रेज द लॉर्ड. सर्वांना देवाची स्तुती असो. या डोंगरावरच्या प्रार्थनेत यशया 40:8 म्हटलेलं आहे, गवत सुकते, फूल कोमसते, परंतु आमच्या परमेश्वराचे वचन कायम राहते. आज जर तुम्ही बघितलं या डोंगरावरती तर सगळीकडं गवत सुकलेलं आहे, फुलं जी आहेत ती कोमेजलेली आहेत. आणि पवित्र शास्त्र देखील आम्हाला सांगतं की गवत सुकतं, फूल कोमसतं, परंतु परमेश्वराचं वचन कायम राहतं. परमेश्वराचं वचन जे आहे ते त्याच्या मुखातून निघलेलं वचन आहे आणि त्या वचनाने सर्व काही निर्मिती झालेली आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही वचनावर विश्वास ठेवतो त्यावेळेस ते वचन कायमस्वरूपी आहे. म्हणजे ते जे वचन आम्हाला प्राप्त झालेले ते वचन फक्त या काळापुरतं मर्यादित नाही, तर युगानुयुगासाठी ते आमच्यासाठी आहे. कारण की सार्वकालिक जीवनाचं रहस्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही वचनाचं अध्ययन करतो त्यावेळेस परमेश्वराच्या शब्दाचं अध्ययन करतो, परमेश्वराचा शब्द आमच्या जीवनात कार्य करतो. म्हणून या जगातल्या गोष्टी ज्या आहेत त्या नश्वर आहेत, परंतु परमेश्वराचं वचन कायम आहे आणि ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, मी प्रार्थना करतो वचन कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणून तुझ्या वचनाचं अध्ययन, तुझ्या वचनाचं मनन आणि वचन आमच्या मनात कोरल्या जाऊ. कारण की परमेश्वरा वचन आम्हाला सांगतं गवत सुकते, फूल कोमसते, पण परमेश्वराचे वचन कायम राहते. तुझा शब्द कायम प्रत्येक जे ऐकणारे आहेत त्यांच्या अंतःकरणात कोरल्या जाऊ आणि तुझी कृपा, तुझी शांती आणि तुझं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये उतरल्या जाऊ. प्रभू येशूच्या नावात मागतो, आमेन.